भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगतापजी, आपले जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटेजी यांच्या उपस्थितीमध्ये शंकर जगतापजी यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांनी बसून घ्या. यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी केला जातोय. मी आदरणीय राहुलजी कलाटीजी यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं. आदरणीय रविभाऊ आणि शंकरजी जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय. राहुलजींचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत. यानंतर मी शंकरजी जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. भारत माता की जय. राहुल कलाटे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहरामधील एक तरुण तडफदार नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना निश्चितच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होत आहे. आणि येणाऱ्या आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जो नारा दिलेला आहे आपकी बार 100 पार, हा आता आपकी बार बहु 125 पार होईल. आणि निश्चितच आजच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचं मजबूतीकरण नक्कीच होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपला भारत विकसित भारत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो पूर्ण महाराष्ट्राला एक हाक दिली आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही, तर निश्चितपणे पिंपरी चिंचवडही त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी असेल. असंच या प्रवेशाच्या निमित्तानं मी संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो. आणि राहुल कलाटे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर प्रदेशाध्यक्ष रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला, भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षातील विधानसभाचे त्यावेळेचे उमेदवार आदरणीय राहुल कलाटीजी यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश होतोय. हे खरं तर भारतीय जनता पार्टीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सर्वजण गेली अनेक दिवस या सर्व गोष्टी मुहूर्त बघत होतो आणि आज तो मुहूर्त आलाय. त्यामुळे आम्ही सर्वांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून राष्ट्र विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण काम करतो. त्यामुळे राहुल सारखा एक चांगला कार्यकर्ता की जो कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्वांना या भागांमध्ये काम करताना दिसतो. त्याच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि त्यांनी सर्वांनी आज जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, मी त्यांना एवढंच आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण आमचे वरिष्ठ नेते यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मी आपणा सर्वांना आपल्या विश्वासाने ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी खात्री देतो. शंकरजी असतील, तुमचा बापू असेल, हेही बऱ्याच वर्ष त्या भागांमध्ये काम करणारे एक उत्तम कार्यकर्ते आणि नेते आहेत. आपण हातात हात घालून ज्या वेळेला
जोरात काम करू. जसं शंकरजींनी सांगितलं, पूर्ण ताकदीने ही महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारसरणीच्या ताब्यात येणं आणि त्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने या भागातील विकास करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत, हे आपण सर्वांनी लक्षात करूया. एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. यानंतर हा सोहळा संपला असं जाहीर करतो. सर्वांचे मनापासून आभार.